नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीसी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 14 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर पाहणार आहोत। मित्रांनो, हे सर्व प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, 2026 मध्ये बीसीसीआयने प्रतिष्ठित कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राहुल द्रविड। आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, नुकतेच बीसीसीआयने प्रतिष्ठित कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्काराने राहुल द्रविड यांना सन्मानित केले जाणार आहे। मित्रांनो, राहुल द्रविड हे भारताचे माजी क्रिकेटपटू आहेत आणि हा पुरस्कार 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्यात दिला जाणार आहे। कोणत्या कार्यक्रमामध्ये? तर वार्षिक नमन पुरस्कार हा बीसीसीआयचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये राहुल द्रविड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। आणि यापूर्वी सचिन तेंडुलकर म्हणजे 2025 नंतर हा पुरस्कार मिळवणारे राहुल द्रविड हे प्रमुख क्रिकेटपटू आहेत, म्हणजेच की 2025 मध्ये सचिन तेंडुलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता। आता त्यानंतर राहुल द्रविड यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। चला तर पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 आहे, बीसीसीआयच्या नमन पुरस्कारामध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुभमन गिल। तर मित्रांनो, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याला प्रतिष्ठित पॉली उमरीगर पुरस्कार म्हणजेच वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मानित केले जाणार आहे। कधी सन्मानित केले जाणार आहे? तर बीसीसीआयच्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये हा पुरस्कार म्हणजेच की वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून शुभमन गिलला हा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे। आणि कोणत्या बेसिसवर हे पुरस्कार त्याला मिळणार आहे? तर वर्षभरातील कसोटी आणि वनडेतील सातत्यपूर्ण कामगिरीसाठी हा त्याला सर्वोच्च पुरस्कार मिळत आहे शुभमन गिल याला। आणि मागील वर्षी हा पुरस्कार कोणाला मिळालेला होता? तर जसप्रीत बुमराहला हा पुरस्कार मिळालेला होता। आता शुभमन गिलला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे। त्यापूर्वी आपण बीसीसीआय बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। काय आहे हे बीसीसीआय? तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच की बीसीसीआय ही भारतातील क्रिकेटची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे मित्रांनो। आणि याची स्थापना कधी झाली? तर स्थापना झाली 1 डिसेंबर 1928 रोजी। कुठे झाली स्थापना? तर ती मद्रास येथे झाली। आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे बीसीसीआयचे? तर ते आहे मुंबईत। आणि आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत बीसीसीआयचे? तर ते आहेत मिथुन मनास, हे सध्याचे अध्यक्ष आहेत। आणि सचिव कोण आहेत? सचिव आहेत देवजीत सैकिया। चला तर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या राज्याने लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात। तर मित्रांनो, गुजरात सरकारने ही सध्या हा उपक्रम चालू केलेला आहे। आणि काय आहे हा उपक्रम? तर गुजरात राज्य सरकारने राज्यातील शहरी भागातील हवेची गुणवत्ता आणि तलावांचे आरोग्य निरीक्षण सुधारण्यासाठी लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केलेला आहे। तर मित्रांनो, तलावांचे आरोग्य आणि शहरी भागातील हवेची गुणवत्ता ह्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आणि हा प्रकल्प शहरी विकास आणि शहरी गृहनिर्माण विभागाच्या अंतर्गत गुजरात शहरी विकास अभियान द्वारे राबवला जाणार आहे हा लेक अँड एअर वॉच उपक्रम। तर मित्रांनो, आता आपण गुजरात बद्दल जाणून घेऊया। गुजरातचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहेत। आणि सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? तर भूपेंद्रभाई पटेल हे सध्याचे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत। आणि आता गुजरातची राजधानी काय आहे? तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। आणि स्थापना कधी झाली? 1 मे 1960 रोजी गुजरातची स्थापना झाली। आणि मुख्य भाषा कोणती आहे गुजरातची? तर गुजराती ही गुजरातची मुख्य भाषा आहे। चला तर पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिक मूत्रपिंड दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्चचा दुसरा गुरुवार। तर मित्रांनो, जागतिक मूत्रपिंड दिन हा 12 मार्च रोजी साजरा केला जातो। 12 मार्च किंवा मार्चचा जो कुठला दुसरा गुरुवार येईल त्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो। आणि हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य उद्देश काय आहे? तर हा दिवस क्रॉनिक किडनी डिसीज च्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा दिवस मुख्यत्वे करून साजरा केला जातो। चला तर पुढचा प्रश्न पाहूयात।
प्रश्न क्रमांक 5 आहे, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पार्थनिल घोष. एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्सने पार्थनिल घोष यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोणाची? तर पार्थनिल घोष यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो 2025 पासून कार्यकारी संचालक म्हणून काम केल्यानंतर ते आता अनुज त्यागी यांची ते जागा घेणार आहेत. म्हणजेच की अनुज त्यागी नंतर आता पार्थनिल घोष यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 कोणत्या भारतीय राज्यात आयोजित करण्यात आला होता? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिक्कीम. तर मित्रांनो भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 सिक्कीम राज्यात आयोजित करण्यात आला होता. आणि हा 4 दिवसांचा हा महोत्सव सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड या थीमसह सिक्कीम राज्यात आयोजित करण्यात आलेला होता. आता आपण सिक्कीम राज्याबद्दल जाणून घेऊया. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ती गंगटोक आहे. आणि आता सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत सिक्कीम राज्याचे? तर प्रेम सिंग तमांग हे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि राज्यपाल कोण आहेत? तर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सिक्कीम राज्याचे राज्यपाल आहेत. आणि मित्रांनो सिक्कीम राज्यामध्ये खांगचेंड जोंगा राष्ट्रीय उद्यान आहे, जे सिक्कीम मधील एक प्रमुख युनेस्को जागतिक वारसा स्थळ मिश्रित श्रेणीमध्ये घोषित करण्यात आलेले हे राष्ट्रीय उद्यान आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे, महिला हॉकी विश्व चषक पात्रता स्पर्धा कोठे आयोजित केल्या जात आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. तर मित्रांनो अलीकडेच हैदराबाद येथे झालेल्या हॉकी विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच भारताच्या महिला हॉकी संघाने 2026च्या हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली आहे. कोठे पार पडल्या या स्पर्धा? तर हैदराबाद येथे पार पडल्या. आणि भारतीय संघाने स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली आहे. आणि हे कोणाविरुद्ध विजय मिळवला हा? तर वेल्स विरुद्ध 4-1 असा फरकाने भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे. आणि स्पर्धा पात्रता नियमांमुळे भारताने विश्वचषकात आपले स्थान लवकर निश्चित केलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मान्यता दिली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, छत्तीसगड. मित्रांनो अलीकडे छत्तीसगड मंत्रिमंडळाने बळजबरी, प्रलोभन, फसवणूक किंवा चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करण्यावर अंकुश लावण्यासाठी हे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 ला मंजुरी दिलेली आहे छत्तीसगड सरकारने. आणि यामागचे मुख्य उद्देश काय आहे? तर बळजबरी, प्रलोभन आणि फसवणूक करून धर्मांतर करण्यावर अंकुश लावण्यासाठी हे धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर केलेले आहे. आणि मित्रांनो हा प्रस्तावित कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान राज्य विधानसभेत सादर केला जाईल छत्तीसगडच्या. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. शैलेश कुमारने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री 2026 मध्ये कोणत्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लांब उडी T63 मध्ये हे सुवर्ण पदक जिंकलेले आहे. तर मित्रांनो भारतीय पॅरा ॲथलेटिक्स शैलेश कुमारने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री मध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 या प्रकारात 1.84 मीटर उडी मारून शैलेश कुमारने हे सुवर्ण पदक भारतासाठी जिंकलेले आहे मित्रांनो. आणि ही स्पर्धा कुठे आयोजित केलेली होती? तर ही स्पर्धा दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या संस्थेने 2026 चा आर्थिक आरोग्य निर्देशांक जारी केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नीती आयोग. तर मित्रांनो नीती आयोगाने नवी दिल्ली येथे वित्तीय आरोग्य निर्देशांक 2026 ची दुसरी आवृत्ती सुरू केलेली आहे. मित्रांनो नीती आयोगाने हा आर्थिक आरोग्य निर्देशांक जारी केलेला आहे. आणि हा अहवाल काय करतो? तर हा अहवाल भारतीय राज्यांच्या, ज्यामध्ये मुख्य करून ईशान्य आणि हिमालयीन प्रदेशांचा समावेश आहे, या राज्यांचे आर्थिक कामगिरीचे मूल्यांकन करतो हा निर्देशांक. आता आपण नीती आयोगाबद्दल जाणूया. तर मित्रांनो ही नीती आयोग काय आहे? तर नीती आयोग ही भारत सरकारची थिंक टँक आहे. आणि याची स्थापना कधी झाली? तर याची स्थापना
2015 रोजी झाली आणि याचे अध्यक्ष कोण असतात, तर याचे अध्यक्ष हे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आणि सध्या उपाध्यक्ष कोण आहेत, तर सध्या उपाध्यक्ष सुमन बेरी हे उपाध्यक्ष आहेत आणि सीईओ म्हणजेच की मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम हे आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 14 मार्च 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तर. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत आणि ते 10च्या 10 प्रश्न महत्त्वाचे आहेत आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.